नानी नानी कोतो का? का वापरलाय म्हणजेच प्रश्न असणार. अगदी सिंपल आहे. कुठलीही गोष्ट शिकत असताना नक्की ती कशा पद्धतीने केली आहे तुम्हाला शब्दार्थ सगळे माहिती आहेत. कोतो माहितीये, का माहितीये. सो कोतो का असा ग्रामर पॅटर्न आल्यानंतर काय होतंय हे बघूयात. 一番最初は 意味ですね。本当に何々だ。ことか、本当に何々だ。कधी वापरलाय? तुमची ओ 強く言いたい時に使う.話し言葉ですね. तुमची फिलिंग ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रॉंगली सांगायची आहे, त्यावेळेस वापरायचा आहे. 本当に何々だ. じゃあ、सेत्सुजोकू वा वर्बचा प्लेन फॉर्म आहे. कॅज्युअल मीन्स प्लेन फॉर्म प्लस कोटोका वापरला जाणार आहे. नाऊन असेल तर दे आरू कोटोका यायला पाहिजे. ठीक आहे. नाऊन दे आरू कोटोका. ना ऍडजेक्टिव्ह बरोबर ना कोटोका येईल आणि ई ऍडजेक्टिव्ह बरोबर डायरेक्ट कनेक्टिव्हिटी कोटोका वापरला जाईल. सो हे काही पाठ-बीट करायची गरज नाही. आता तुम्ही माझे लेक्चर जर इथून पाठीमागच्या म्हणजे ऐकले असतील, तर तुमच्या लक्षात येईल की सेत्सुजोकू कनेक्टिव्हिटी कधीही पाठ करायची नाहीये. फॉर दॅट तुम्हाला काय करायचंय? रेइबून लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल लक्षात ठेवलं की कनेक्टिव्हिटी आपोआप लक्षात येईल. सो हा एक चार्ट मी तुम्हाला मुद्दामून देते की तुमच्या लक्षात असावा. ज्या दोन्नानी किंवा दोरेदाके किंवा दोरे होदो नांदो, नांजिकान. काय केलेलं आहे, की हा जो काही कोटोका हा जो काही ग्रामर पॅटर्न आहे, हा बेसिकली जे काही प्रश्नार्थक शब्द आहेत, त्यांच्याबरोबर वापरला जातो. ठीक आहे? सो बेसिकली तुम्हाला सांगायचंय एकच, की तो बऱ्या प्रमाणात ह्या शब्दांबरोबर येतो. कुठला आहे? दोन्नानी, त्यानंतर दोरेदाके, दोरे होदो, नांदो, नांजिकान यासारखे असंख्य प्रश्नार्थक शब्द जे असतील त्यांच्याबरोबर पण. युमेगा सो देस ने जित्सुगेन देखील जित्सुगेन म्हणजे काय? युमे ओ खानायरून देस ने म्हणजे काय? की तुमचं स्वप्न पूर्ण होणं, स्वप्नपूर्ती. युमेगा जित्सुगेन देखील धन आणि खांदो सुरू होतो का? सो देस ने खांदो सुरू म्हणजे काय? की ती जी काही ग्रॅटिट्यूडची फिलिंग असते, ती सांगितली. जर माझं स्वप्न पूर्ण झालं, तर मी किती म्हणजे असं ग्रेटफुल असेल. त्यासाठी हा ग्रामर पॅटर्न वापरलेला आहे. युमेगा जित्सुगेन देखील दोन्नानी खांदो सुरू होतो का? दोन्नानी खांदो देस ने. दोन्नानी खांदो सुरू होतो का? じゃあ、2番ですね、2番。今までお腹にいた息子の顔を初めて見たとき、सो आतापर्यंत पोटामध्ये असणारं बाळ ज्यावेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं, बाहेर आल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा त्याचा चेहरा पाहायची वेळ आली, त्यावेळेस मी किती हॅपी होते हे मी शब्दात सांगू शकत नाही. सो 2 नाणी उरेशी का ताक होतो का? मी खूप हॅपी होते. सो देस ने, मिनासन सो देस ने. म्हणजे अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही या ठिकाणी असंही म्हणू शकता, की एखादा इंटरव्ह्यू तुम्ही दिलेला आहे. एखाद्या कंपनीमध्ये जॉब लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तो जॉब तुम्हाला मिळतो त्यावेळेस 2 नाणी उरेशी होतो का? सो देस ने. इतकं म्हणजे तो हॅपी मोमेंट तुमच्यासाठी असणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी असतात. जपानला जायची संधी मिळाली जपानी एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2 नाणी उरीशी कातक होतो का? असं होतं नाही. ओजू फुनी कोनो पातानो चुकाते मी असं आहे. じゃあ次ですね。旅行が決めたらですね. 旅行 तुमचा प्रवास जो आहे, तुमचं ट्रॅव्हल कुठं करायचंय तुम्हाला, हे एकदा जर डिसाईड झालं तर काय दोरेदाकी तानोशी होतो का? सो देस ने. तुम्ही फ्रेंड्स आहात सगळेजण आणि सगळ्यांनी ठरवलं की येस पण मस्तपैकी आता फिरायला जायचं. कुठे जपानला फिरायला जाऊयात किंवा अजून इंडोनेशिया आहे. कुठं तुम्हाला ज्या ठिकाणी आवडेल त्या ठिकाणी फिरायला जायचं तुम्ही प्लॅन करा. आणि योकोहमा किमात्तारा मस्त तुम्ही तिकीट वगैरे बुक केलं आता फायनल झालं. येस तुम्हाला आता निघायचं आहे. दोरेदाके उरेशी होतो का? म्हणजे ही गोष्ट शब्दात सांगता येणार नाही इतकं काय आहे. पण ती आहे किंवा इतकी एन्जॉयबल गोष्ट आहे की जी आता तुम्ही करणार जो कोतोका जो आहे, तो हे तुम्हाला ज्यावेळी तुमची स्ट्रॉंग फिलिंग एखाद्याला सांगायची आहे, अशा पद्धतीने तो वापरला जातो. याच्याबरोबर प्रश्नार्थक वर्ड्स येतात. दोरेदाके, दोरे होदो, त्यानंतर नांजिका, नांदो एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी पण हा ग्रामर पॅटर्न लक्षात येईल.
じゃあ、宿題ですね。皆さんに宿題をあげます。何ですか文を正しく漢字してください. या ठिकाणी काय मी तुम्हाला हाफ गुण दिले, हाफ बनवायचे. तुम्ही असंही करू शकता. मी काही ग्रामर पॅटर्न मध्ये असंही करेल. मलाच सांगेल तुम्ही सेंटेन्स बनवा आणि मग तुम्ही चेकिंगला माझ्याकडे पाठवून देऊ शकता. डॅश डॅश 2 कुयाशी कात्ता कोताそうですね. कुयाशीनですね. किंवा कुरुशी देस नाही कुरुशी म्हणजे खूप पेनफुल आहे. मग काय अशी गोष्ट असू शकते की ती तुम्ही त्या ठिकाणी लिहाल. दोरेदाके उरेशी कोतो का म्हणजे किती हॅपी गोष्ट असू शकेल. ठीक आहे. सो दोरे होदो शियावासे ना कोतो का सो देस ने हॅपीनेस दोरे होदो शियावा हॅपीनेस कशामध्ये आहे? सांगा. मस्त जॉब लागलाय किंवा मस्त तुम्ही एखादं तुमच्या आवडीचं छान 3 बीएचके वगैरे फ्लॅट घेतलाय. छान मस्त गाडी घेतली तुम्हाला आवडणारी. सो दोरेदाके सियावासे नको तो का? हां, हां. मस्त. हॅपीनेस इस दॅट. सो अशा पद्धतीने हे सेंटेन्स जे आहेत तर ते बनवायचे आहेत. So わかりましたか皆さん、この文法パターン。ことかですね、気持ちを強く言いたい時に使うんです。じゃあ、お疲れ様でした。